आहे, बाकी कोण दुसरे येणार नाही. आमच्या ताईंचं काम आहे. 8 वर्ष त्यांनी शाखा प्रमुखचं काम केलं आहे आणि दडडीच्या आणि एक डॅशिंग आमचा लेडी डॅशिंग एक दरडीच्या कार्यकर्ते आहे आणि त्यांचं काम इतकं आहे ना की आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि 100% आमच्या ताईच निवडून येणार, दुसरं कोणच येणार नाही. परेलला आमच्या ताईच येणार. नमस्कार, मी नेहा गायकवाड. मेरा भारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण आहोत चिंचपोकळी येथे आणि आपण पाहतो की प्रभाग नंबर 203 मधनं पेडणेकर ताईंची आपण संवाद साधणार. ताई प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि एकंदरीतच आपण पाहतोय की सगळेच जण प्रयत्न करत आहेत आणि आता शिवसेनेची ताकद म्हणून मशाल हाती तुम्ही घेतलेला आहे. काय सांगा? मशालीबरोबर इंजिन पण आलं आहे आता, त्याच्यामुळे डबल ताकद आहे. काळजी करू नका. मनसे आणि सेना युती मिळून आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे, सेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, असं युती मिळून आम्ही हा इलेक्शन लढवतो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला या इलेक्शनला भरघोस मतदान होणार आहे, कारण दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत, त्याच्यामुळे आमचा विजय नक्की आहे. ताई, ज्याप्रमाणे आपण पाहतोय की अनेक ठिकाणी जसं की ठाण्यामध्ये बिनविरोध जिंकून येत आहेत काही शिंदे गटाचे उमेदवार, त्याबद्दल काय म्हणणं आहे की विदाऊट इलेक्शन उमेदवार जिंकून येतात, तर काय म्हणणं आहे आपल्याला? दबावतंत्र, हा सगळा दबावतंत्र, दादागिरी, लोकशाहीची गळचेप, या सगळ्या गोष्टी तिथे वापरल्या जातात ठाण्यात. कारण समोरच्याला कसं दाबून टाकायचं, तुम्ही फॉर्म मागे घ्या, तुम्ही अगदी फॉर्म गिळण्या इतपत त्यांची ताकद गेली आहे. म्हणजे हे कितपत तुमची दबावतंत्र चालली आहेत ते बघा. मग बिनविरोध का नाही येणार? आणि हे बिनविरोध आलेले काय जास्त दिवस टिकणार नाही आहेत आणि हे सगळं संपणार आहे त्यांच्यामुळे त्यांची ही अगदी म्हणतात ना केविलवाने प्रयत्न चालू आहे सगळ्या गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे आम्हाला काय त्यांची चिंता नाही, पण आम्ही आमचा गड राखणार एवढं नक्की. काही ठिकाणी आहेत ना उमेदवारांचे फॉर्म नाकारले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग काही जणांचे फॉर्म कापले गेलेले आहे. जे कार्यकर्ता एवढे मेहनत करून सुद्धा वर्षानुवर्ष हीच वाट बघत असतात की आम्हाला कधी संधी मिळेल, त्यांच्याबद्दल काय सांगता? नाही, फॉर्म रद्द झाले म्हणजे काय, साधा एक मतदार यादीत नाव नाही म्हणून फॉर्म रद्द झालेत. इकडचा उमेदवार तिकडे जाऊन इलेक्शन लढू शकतो. मग ज्याने फॉर्म भरला आहे त्याच्या मतदार यादीत नाव नाही तर फॉर्म रद्द कसा होऊ शकतो? कारण अधिकार VMC आपल्याला अधिकार देतं, तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नसतात ते तुम्ही महिन्याभरात तुम्ही देऊ शकता. त्याच्यामुळे फॉर्म रद्द करण्याची काही गरज नव्हती. पण हे कसं दबावतंत्र चाललं आहे, मी तेच सांगते, हे निव्वळ दबावतंत्र चाललं आहे. माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री फार अगदी सगळ्यांचा छळ चालू आहे की तुम्ही सगळ्यांनी अगदी दादागिरी, कोणाला मागे जाऊन गाठणार, पुढे जाऊन गाठणार, हे सगळं चाललेलं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या दादागिरीचा विनाश व्हायला पाहिजे आणि तो विनाश व्हायचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं हे या इलेक्शनमध्ये विजयी व्हायलाच पाहिजे. आता डबल इंजिन सरकार आहे, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी लढत आहेत आणि एकंदरीत आता मराठी माणूस कुठेतरी खंबीर होत आहे. मुंबईमध्ये मराठी माणसाचं अस्तित्व कसं जपणार आहात आपण ह्या माध्यमातून? बघा, आपले राजसाहेब आणि उद्धवसाहेब मराठी अस्तित्वासाठीच झगडत आहेत. आता नवीन एक सांगते तुम्हाला की या माध्यमातून मला सांगण्याची एक संधी मिळाली आहे की आपले मराठी बिल्डर, आता आपण याच्या अगोदर मारवाडी, गुजराती असे बिल्डर होते, पण आता मराठी बिल्डर आपले 4 तयार झालेले आहेत. तर मला सगळ्यांना विनंती आहे की आपण मराठी बिल्डरच तुम्ही घ्या आणि त्यांच्या थ्रू तुम्ही करा. कारण त्या लोकांनी जेवढे मराठी माणसं आहेत, मराठी घरं आहेत, त्यांना सगळ्या सुविधा अगदी कमी पैशामध्ये केलेल्या आहेत. जे फॅसिलिटी त्यांना बाकीच्या पैसे जास्त देऊन मिळतात त्याच फॅसिलिटीमध्ये त्यांनी कमी पैशामध्ये ह्या फॅसिलिटी ठेवलेल्या आहेत आणि हे मराठी बिल्डर आहेत. त्यांना पाठिंबा द्या, तरच मुंबई टिकेल, अन्यथा मुंबईचा विनाश नक्की आहे. ताई, शेवटचा प्रश्न, जाता जाता काय सांगाल की मराठी जो मतदार आहे आणि त्याला जागवायचं आहे तर कशाने जागवा? मराठी मतदाराला जागवायचं, आपली मुंबई ही मराठी माणसांची आहे आणि मराठी असेल तर मुंबई असेल, म्हणून मराठी गोष्टींना प्राधान्य. म्हणजे अगदी तुम्ही भाजी खरेदी करण्यापासून ते अगदी तुमचं मोठ्या मोठ्या वस्तू घ्यायला जातात तिथेसुद्धा मराठी लोकांकडूनच तुम्ही खरेदी करा, त्यांनाच प्राधान्य द्या, तरच मराठी माणूस मुंबईत टिकेल, अन्यथा भैया गुजरात्यांचा संसार लागून राहील. त्याच्यामुळे माझा सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही मराठी लोक मुंबईत टिकण्यासाठी तुम्ही या सगळ्या गोष्टींना प्राधान्य द्या. भारतीताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. भारतीताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद.